बन बाबा, मी तुमच्या पायावर नतमस्तक होतो, दंडवत घेतो की आज 4 दिवस झालं तुमच्या मंदिरामध्ये आम्हाला दर्शनासाठी येता येत नाही, कारण पूर्ण मंदिर गच्च पाण्यानं भरलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्र माझा शेतकरी राजा बळीराजा अतिशय दुःखामध्ये संकटामध्ये सापडलेला आहे। कारण पावसाने अतिशय घणाघात या ठिकाणी पाऊस अतिशय आक्रमक झालेला आहे। त्याच्यामुळं बनबाबा तुमच्यामध्ये जे सामर्थ्य आहे, ज्या निजामकालीन राजाला तुम्ही फतेशाह नावाच्या राजाला तुम्ही जसा धडा शिकवला तशा प्रकारे पावसाला तुम्ही काहीतरी प्रत्युत्तर द्या असं, आणि मला सुद्धा विश्वास आहे, कारण तुम्ही या ठिकाणी संकटाला वेळोवेळी अतिशय धावून आलेला आहात आणि अशा प्रकारे तुम्ही या संकटाला धावून येताल हे मला विश्वास आहे, माझ्या गावाला विश्वास आहे। आणि मी या ठिकाणी बाबा मी तुमच्या पायावर नतमस्तक होतो। अतिशय माझा गाव अंबरडा फोडलेला आहे, मोठ्याने आक्रोश केलेला आहे, गावामध्ये विजाचा कडकडाट सुरू आहे। माझा शेतकरी राजा त्यांच्या प्राण्यांची त्या ठिकाणी वीज पडून त्या ठिकाणी मृत्यूच्या दाराशी झुंज देत आहेत। तरी मी तुमच्या पायावर नतमस्तक होतो। माझ्या महाराष्ट्राला, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या ठिकाणी सुखरूप कर ही बन बाबा मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो, वेळोवेळी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। शिवस्वरूप बन महाराज की जय। मी या ठिकाणी या गावचा रहिवासी आहे कासारी, श्री क्षेत्र कासारी शिवस्वरूप बन महाराज संजीवन समाधी। ही समाधी जर पाहितलं तर निजामकालीन ही समाधी आहे आणि या समाधीचा जर इतिहास पाहितला तर 500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे असं आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे। आणि आज माझं वय जवळपास 40 आहे आणि आमच्या आजोबा जे आहेत, आजोबा समान जे व्यक्ती आहेत, यांनी सांगितलं की आमच्या कळण्यातसुद्धा एवढा पाऊस या मेमध्ये कधी झाला नव्हता आणि इथून पुढं होईल का नाही हे सांगू शकत नाही। इतिहासातील एक पहिलीच घटना आहे की मेमध्ये आमचं मंदिर पूर्वीचं खूप जुनं मंदिर आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार करून आम्हाला आता जवळपास बरेच दिवस झालेत। तर या मंदिरामध्ये पाणी जे आहे सध्या जर पाहिलं तर 2 फूट या समाधी मंदिरामध्ये पाणी आहे। हे पाणी परतीचा मान्सून ज्यावेळेस आपण सप्टेंबरमध्ये पाहतो त्यावेळेस हे पाणी येत असतं, परंतु इतिहासातील एक पहिलीच गोष्ट आहे की अक्षरशः मे आणखीन संपायचा आहे तरी देखील मंदिरामध्ये आज 2 फूट पाणी आलेलं आहे। रात्री तर एवढा विजेच्या कडकडासह अगदी ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे। महाराजांचरणी एकच प्रार्थना आहे, या पूर्ण परिसरामध्ये असा अवकाळी पाऊस येणं बंद करा महाराज, कारण की हे अतिशय जागृत देवस्थान आहे। संपूर्ण महाराष्ट्र प्रति आळंदी म्हणून या ठिकाणी भाविक भक्त येत असतात। अतिशय भव्य दिव्य सोहळा या मे महिन्यामध्येच महाराजांचा समाधी सोहळा होत असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून हे लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। महाराजांचरणी पुनश्च एक विनंती आहे की महाराज, ही जी पूर्व परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, ही आपण या ठिकाणी आपल्या कृपा आशीर्वादाने, शेतकऱ्याचं नुकसानसुद्धा यामध्ये खूप झालेलं आहे। आमच्या परिसरातसुद्धा कांदा शेतकरी हवालदिल झालेला आहे। अक्षरशः लोकांचे 2-2, 5-5 लाख रुपये जे कांदा त्यांनी साठवून ठेवलेला होता हे पूर्ण कांदा पाण्यात गेलेला आहे आणि शेतकऱ्याचं अतिशय नुकसान झालेलं आहे। रात्रीच आमच्या गावामध्ये या ठिकाणी एक अतिशय गरीब कुटुंबातील शेतकरी, त्यांच्या घरावरती वीज पडून जो त्यांचा दूध व्यवसाय आहे तो अतिशय, एक गाई त्याचे 2 छोटे पिल्ले या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। तर शासनाला सुद्धा विनंती आहे, या ज्या घटना घडलेल्या आहेत याचा तात्काळ पंचनामा करून या शेतकऱ्यांना थोडंफार आपलं जे काय मदत आहे ती मिळण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे, एवढीच शासनाला विनंती आहे। धन्यवाद। श्री शिवस्वरूप बन महाराज संजीवन समाधी मंदिर, श्री क्षेत्र कासारी, तालुका आष्टी, जिल्हा बीड। आमचे मंदिर जर पाहिलं तर 48 वर्षामध्ये मला जसं समजतंय तसं पाण्यामध्ये जातं, परंतु कधी सप्टेंबर महिन्यामध्ये मंदिरामध्ये पाणी येतं, परंतु प्रथमच 48 वर्षामध्ये किंवा मागे आम्ही जुन्या लोकांना विचारलं, त्यांनी पण कधी सांगितलं नाही की पाणी मे महिन्यामध्ये आलं। प्रथमच यावर्षी मे महिन्यामध्ये मंदिरामध्ये कमरे इतकं पाणी आलेलं आहे आणि आणखी 1-2 दिवस जर पाऊस राहिला तर पूर्ण मंदिर बुडून जाणार आहे, मंदिर समाधी पूर्ण। ही घटना पाणी एवढं येण्याची पहिल्यांदाच इतिहासात घडत आहे। आजपर्यंत कधीच एवढं पाणी आलेलं नाही। पाणी मे महिन्यामध्ये प्रथमच आलेलं आहे आणि हे पाणी मंदिरामध्ये जे आलेलं आहे
ते पाहण्यासाठी आसपासचे तालुक्यातील पंचक्रोशीतील मंडळी यासाठी दर्शन घेण्यासाठी आणि मंदिरातील पाणी पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे.